मोजकेच प्रयोग आणि स्मॉल बॉक्स ऑफिस कलेक्शन. मराठी प्रायोगिक नाटकाचं हे प्रेडिक्टेबल अर्थकारण सध्या बदलायला लागलंय. सध्या अनेक प्रायोगिक नाटकं व्यावसायिक रंगभूमी गाजवताना दिसत आहेत. यातलंच एक महत्त्वाचं नाटक म्हणजे काटकोन त्रिकोण. नुकताच या नाटकाचा 100वा प्रयोग पार पडला. कोणाला करायचे फोन? घ्या कागद घ्या तिकडचे. हे एवढे? दुसरा कागद कुठे आहे? तुझ्याशी या ज्या काही मी कुचाळ्या करतोय ना त्याच्यातला बराचसा भाग माझे वडील आणि माझी बायको आतून चोरून ऐकत असणार. तेव्हा ठेवतो. चल बाय. चला उरकून टाकूया तुमची चर्चा. आबांनी माझ्या एकूण 36 तक्रारी लिहिल्या आहेत. 36? या ज्या सगळ्या 36 तक्रारी आहेत त्यांचे मी 3 गट केलेत. गट? त्यातला पहिला गट आहे कोकरू गट. कोकरू? हा, बसून बोल व्यवस्था. हा बोल बोल ना. काय तुला पासवर्ड घातलाय काय तिनं? काटकोन त्रिकोणच्या सारख्या नाटकाचे 100 प्रयोग होतात त्याचे. माझं नेहमी एक म्हणणं म्हणजे मी पण ज्या वेळेला खूप ज्याला तुम्ही प्रायोगिक म्हणता व्यावसायिक म्हणता ते सगळं मी करत असे. त्यावेळेला माझं एक नेहमी हट्ट असायचा की प्रायोगिक असू दे व्यावसायिक असू दे प्रयोग झाले पाहिजेत. कारण प्रयोग याचा अर्थ तुमच्याबरोबर तुम्ही प्रेक्षकांना घेऊन जाताय. हा अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेला चांगल्या पद्धतीने त्यावर विश्वास ठेवून केलेला प्रयोग आहे आणि म्हणून नाटकाच्या बरोबर प्रेक्षक जातात. अशी जी नाटकं असतात ते जर आजपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद अतिशय वेगळं. म्हणजे या नाटकानंतर अनेक लोकांनी असं सांगितलं आहे की आम्हाला याची जाणीव झाली आणि आम्ही घरी गेल्यानंतर मी पहिल्यांदा किती वर्षांनी वडिलांबरोबर जेवायला बसलो किंवा त्यांच्याशी आवर्जून फोन केला. असं नकळतपणे स्पर्श करून जातं आपल्या कुठल्या तरी वैयक्तिक आयुष्याला भावविश्वाला. असं तऱ्हेचं नाटक आणि लिहिताना मात्र ते अतिशय हसत खेळत पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. ह्यांचं तसं नाही. हल्लीच्या प्रत्येकच बापाची अशी एक ठाम समजूत असते की आपला मुलगा म्हणजे का डेंजर बाईच्या हातात सापडलेलं गरीब बिचारं कोकरू आहे आणि ती बाई त्या कोकराचा भयंकर छळ करत असते. एकदा का ही समजूत पक्की झाली की मग आपल्या मुलांनी काही काम केलं की ह्यांना वाटतं ही बाई या कोकराचा छळ करते आणि मग हे या कोकरू गटाच्या तक्रारी करत बसतात. मी काय म्हणतो माहितीये ना, हे कोकरू गटाचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते काही फारसे महत्वाचे दिसत नाहीयेत. आधी आपण इतर तक्रारी बघू ना. नाही नाही काय ह्या का नकोत? अहो नको असं नाही पण मिरवणुकीत आधी लालबागचा राजा काढून घेऊया ना. कुठल्याही नाटकाचे 100 प्रयोग होणं हे खूपच आनंदाची गोष्ट असते. आणि मी मुळात प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं होतं जिथे आमचे 25 प्रयोग व्हायला 2 वर्ष वगैरे लागायची. त्यात असं एखाद्या नाटकाचे 100 प्रयोग होणं हे अतिशय आनंदाची गोष्ट होते. शेवटी प्रेक्षकांनी ते तसं आहे असं सिद्ध केलेलं आहे की त्यांना जे नाटक भावतं आवडतं किंवा जवळचं वाटतं किंवा त्या नाटकातनं त्यांना काहीतरी मिळतं ते नाटक टिकतं आणि मग ते कुठल्याही प्रकारच्या रंगभूमीवर का होईना असं मला वाटतं. हे थोडंसं वेगळ्या धाटणीचं असलेलं पण तरीही व्यावसायिक मूल्य असलेलं नाटक हे अजून अनेक प्रयोग करेल असं आम्हाला तरी वाटतंय. तर आणि प्रेक्षकांनाही हे नाटक आवडतंय त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त प्रयोग होतील असंही मला वाटतंय. जर्मनीमध्ये ऑडियन्सला काय म्हणतात माहिती? असिस्टंट्स, सहाय्यक. त्यांच्या सहाय्याने नाट्यकला जिवंत होते प्रथम आणि तीच जिवंत ठेवायची असेल तर प्रेक्षक आणि याचं द्योतक म्हणजे प्रयोग संख्या यातनं तुम्हाला लांब जाता येत नाही. आणि म्हणून मला अतिशय बरं वाटतं की प्रेक्षकांच्या बरोबर हा प्रयोग होतोय, प्रेक्षकांच्या साठी होत नाही. अरे सगळं आयुष्य बायकांच्या कटकटींना घाबरण्यात गेलं. पहिली 25 वर्ष आईला घाबरण्यात गेली, पुढची 25 वर्ष बायकोच्या धाकात आणि शेवटची 25 सुनेच्या. ही म्हणे आपली पुरुष प्रधान संस्कृती. चिअर्स. जन्म पराधीन आहे, जीव निराधार आहे. कर्करोग झालेल्या एका मुलीला जगण्यासाठी गरज असते ती स्टेम सेल्सची म्हणजेच बाळाच्या नाळेची. यावर उपाय म्हणून तिची आई दुसऱ्या बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेते आणि सुरू होते शर्यत जन्म आणि मृत्यूची. संदीप पाटील सादर करीत आहेत आनंद म्हसवेकर लिखित आणि शिरीष राणे दिग्दर्शित नवा चित्रपट जन्म. पराधीन अहो पण तुमचं वय 50 आहे.
डॉक्टर, माझ्या मुलीला ब्लड कॅन्सर आहे, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया. तिला वाचवण्यासाठी तिला मॅच होणारा बोन मॅरो मिळवण्याचा मी खूप प्रयत्न केला. दादासाहेब फाळके पुरस्कार, गोवा आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटात रीमा लागू, आनंद अभ्यंकर, अशोक शिंदे, स्मिता तळवलकर, वीणा जामकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता जर मी दुसरं मूल जन्माला घातलं तरच माझी मुलगी वाचू शकेल. मॅडम, कसं असतं, भाऊ बहिणीचा बोन मॅरो किंवा स्टेम सेल्स मॅच होण्याच्या शक्यता जास्त का असतात? का? याचं कारण ते दोघेही एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले असतात. मुळात त्याचं कथानक खूप स्ट्रॉंग आहे आणि ते साधं पण आहे. म्हणजे त्याच्यात कुठल्याही टेक्निकल गोष्टींची गरज नाही वाटत. इतकी साधी सरळ कथा आहे ती आणि खूप चांगलं पोटेन्शियल आहे त्या कथेला. त्यामुळे मला जेव्हा मी ती कथा वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की याचा जर चित्रपट केला तर ह्याच्यातनं खूप काही गोष्टी आपल्याला सांगता येतील, दाखवता येतील आणि त्याचा एक चांगला से मिळेल आपल्याला. त्यामुळे मला खूप असं वाटलं की हा मी करावा रोल. म्हणजे मला होणारं दुसरं मूल हे माझ्या नवऱ्यापासूनच झालेलं असलं पाहिजे. एक्झॅक्टली मॅडम. मी काय करू प्रदीप? ब्लँक झाले मी. पुन्हा महेशकडे जाऊ. तू या वयात दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेस? आज खूप आनंद होतोय की आम्ही इतका वेगळ्या घटनेचा खूप मेहनत घेऊन खूप अभ्यास करून हा सिनेमा तयार केलाय. तर तो लोकांना पाहायला मिळतोय आणि खूप छान झालाय सिनेमा. त्यामुळे प्रत्येक घराघरात कुठल्याही आईला, कुठल्याही मुलीला आणि कुठल्याही कुटुंबाला आपलासा वाटेल आणि बघावासा वाटेल असा सिनेमा आहे. गोळी घेतली नाहीयेस? नाही घेत. मी गोळी आणते. आई नको. आई ऐक ग. मृत्यू म्हणजे एवढंच वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, समजा या डिलिव्हरीच्या वेळेला माझं काही बरं वाईट झालंच तरी एक मूल जन्माला येईल आणि त्या मुलाचा स्टेम सेल माझ्या निशाला मॅच होईल. माझी निशा वाचेल. डॉक्टर, आता या क्षणी माझ्या जीवापेक्षा निशाचा जीव वाचवणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. एक आई वयाच्या 52व्या वर्षी 50-52व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म द्यायचा निर्णय घेते कारण तिला आपल्या पहिल्या मुलीला कॅन्सरपासून वाचवायचं असतं. ही जी वन लाईन आहे तेच माझं USP आहे. आणि आनंद मस्वेकरांची ही कथा हाच एक वेगळंपण आहे की ज्याने चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी यावं. कारण युटर्न आणि कथासारखे वेगळे विषय आणि वेगळी नाटकं रंगभूमीला देणारे आनंद मस्वेकर, त्यांचं हे लिखाण आहे. हाच एक मोठा USP आपल्या या चित्रपटाचा आहे. हे मूल जन्माला येण्यासाठी मला आणखीन 2 महिने नाही थांबता येणार. डॉक्टर, काय म्हणायचं काय तुम्हाला? सिझेरियन करून 7व्या महिन्यातच हे मूल जन्माला आलं तर? जन्म पराधीन आहे. एकीकडे पोटातल्या बाळाचा जन्माच्या दिशेने प्रवास आणि दुसरीकडे मुलीचा मृत्यूच्या दिशेने. जन्म जिंकतो की मृत्यू? जगण्याचा प्रचंड आशावाद देणारा हा महत्त्वाच्या विषयावरचा वेगळा चित्रपट तुम्ही आवर्जून पाहाल अशी आशा करूया.